Hello, hello. This is the my artifact episode number. My artifact episode number 2063. आजची तारीख आहे 16 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले आहे. ओके. आज काय झालं? आज मी सकाळी उठलो. ओके. उठल्यानंतर गाडी पंक्चर होती. यस. सो नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मग मी 9 वाजता 9 नाही 10 वाजता मी गाडी दुरुस्त करायला नेली. मी आज सकाळी कामावर बसलो म्हणा आणि काम केलं, बट हार्डली 1 घंटाच काम केलं. म्हणजे हार्डली 9 वाजता वगैरे बसलो असेल, नाही 8:30 वाजता वगैरे, 8:30 ते 9:30 वाजता. आणि मग 10 वाजता वगैरे मग मी 9:30 पावणे 10 वाजता वगैरे निघालो गाडी दुरुस्त करायसाठी. सो गाडी दुरुस्त केली, पंक्चर निघाले आणि मग तिथूनच मग मी आंध्रा बँकेत गेलो. आईचे पैसे टाकायचे होते तिच्या खात्यामध्ये, तर ते टाकले पैसे. मी जे घडी ऑर्डर केली होती कॅसिओची, ती घडी आज आली. घडी चांगली आहे, जबरदस्त आहे, फक्त छोटी आहे. यस, प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे. यस, फक्त छोटी आहे, बट इतकं जास्त फरक पडत नाही. कारण ऍक्च्युली कसं आहे की ती वॉच आहे ना, तरी छोटी असली ना तरी अशी वाटते की इट्स लाईक रिझनेबल वॉच आहे. म्हणजे रिझनेबल म्हणजे काही ना काहीतरी पर्टिक्युलर रिझन आहे त्या वॉच, म्हणजे जस्ट लाईक इट लुक्स रिअली नाईस. यस, थोडीशी छोटी आहे, बस मला थोडीशी मोठी पाहिजे होती, बट व्हॉट एव्हर इट इज गुड. या कॅसिओची आहे आणि ती मला वॉच 1000 रुपयामध्ये भेटली. धाडीच रिअली गुड. त्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मग कसं मला याचा फोन आला होता, श्रेयसचा, याच्यासाठीच रे, आपला इंटरव्ह्यू साठी. तर आज जायचं होतं, तर मग मी घरी आलो आणि मग मी सगळं चार्जिंग वर लावलं. ऍक्च्युली माझे काहीच फोन चार्ज वगैरे नव्हते, काही गिम्बल वगैरे, सो चार्ज वगैरे लावले मी. आणि मग 2 वाजता येतो म्हणलं. या मी तिथून एटीएम वगैरे, सॉरी, बँकेतून वगैरे आलो. ते वॉज लाईक 12 वाजता वगैरे आलो मी. या आणि मग आल्यानंतर मग जेवण वगैरे केलं, थोडस काम केलं, 1 घंटा काम केलं, 1:30 वाजेपर्यंत. ओके. 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत काम केलं. आणि मग 1:30 वाजता मग म्हणलं आता आपल्याला बँकेत जायचं आहे, कारण आईचं पासबुक तिथेच ठेवून होतं, तर पासबुक पण आणायचं होतं आणि मग याचं काम करायचं होतं. तर मग मी निघणारच होतो, तर पुन्हा श्रेयसचा फोन आला. तो म्हणाला की दादा म्हणे राहू द्या म्हणे, आपण इंटरव्ह्यू नाही करू म्हणे, वगैरे वगैरे. वेल, आता इंटरव्ह्यू करणं नाही करणं हे त्याचं डिसिजन आहे. कसं करायचं आहे, कशाप्रमाणे करायचं आहे, जर एकदा इंटरव्ह्यू करायचा आहे तर मग त्याच्यानंतर माझा पार्ट येतो की कशाप्रमाणे करायचं ते. सो ऍक्च्युली कसं आहे, इंटरव्ह्यू त्या दिवशी झाला होता, बट काही प्लॅन नव्हता, काहीच नव्हतं, काहीच स्क्रिप्ट नव्हती, कुछ भी नव्हता. या आणि इंग्लिशमध्ये येतो म्हणे, तर ते शब्द पण तो इतकं प्रॉपरली म्हणत नव्हता आणि इट वॉज रिअली अनरिअलिस्टिक वाटत होते यार ते इंटरव्ह्यू. ते असं वाटत होतं की कोणी ना कोणी तरी रट्टा मारलाय. सो परवाच्या दिवशी मी थोडीशी स्क्रिप्ट बनवून दिली त्याला वगैरे, बट त्याचं काहीतरी काम होतं, त्यांनी ते म्हणजे समोर वळलंच नाही, शूट झालंच नाही. आज करणार होतं, तर मग आज त्याचा फोन आला, राहू द्या म्हणे. राहू दे तर राहू दे, दॅट्स इनफ, जाऊ दे, आपलं काय करायचं वगैरे, म्हणजे जस्ट लाईक नाही करायचं आहे तर ओके ठीक आहे. म्हणजे मी त्याला कन्व्हिन्स नाही केला, कर बाबू, मी असंच म्हणलं असं करच, करूनच घे. बट त्यावेळेस मला पण त्रास आला होता,
ठीक आहे म्हणलं, नाही तर नाही, जाऊ दे. मग घरीच होतो आणि मग घरी थोडंसं काम केलं या ऍक्च्युली. त्याच्यानंतर मी किती 2 वाजेपासून ते 3 3 साडेतीन वाजेपर्यंत काम केलं. 3 साडेतीन मध्ये मला थोडासा टाइमपास पण गेला या, कारण ते फ्लिपकार्ट वगैरे समथिंग, पण काम केलं या. 4:30 वाजेपर्यंत तरी काम केलं यस. आणि 4:30 वाजता मला माहित पडलं की कॅननचा EOS 3000D हा कॅमेरा मला भेटून राहिला होता ओनली 17,000, ज्याची ऍक्च्युअल प्राइस आहे 27,000, म्हणजे ऑलमोस्ट करीब 10,000 रुपये कमी. आणि दॅट इज अ रिअली चीपेस्ट, म्हणजे चीपेस्ट नाही, एंट्री लेवल कॅमेरा. आणि इट इज रिअली गुड कॅमेरा. तर मला कसं कॅमेराबद्दल ऑलरेडी झालं होतं या, म्हणजे अगोदर मी ठरवलं होतं कॅमेरा घ्यायचं, आणि माझ्यासोबत तेवढा मोठा कांड झाला, माझे सगळे पैसे डुबले वगैरे वगैरे, 27,000 रुपये डुबले. त्यानंतर मी अशी आशा करणं सोडून दिली की कॅमेरा आता भेटन का नाही वगैरे. येस, बट मग मला असं रिअलाइज झालं यार की आपण का नाही घेऊ या, म्हणजे समजा जर या गोष्टीने आपलं काही ना काहीतरी बिकम बेटर होत असेल तर व्हाय डोंट आय कॅन नॉट डू दॅट या. येस, सो आणि इट्स दॅट कॅमेरा इट्स काइंड ऑफ रिअली इम्पॉर्टंट टू मी, म्हणजे एक प्रकारे माझं करिअर सेटअप करण्यासाठी ऍटलिस्ट तरी माझ्यापाशी कॅमेरा तर पाहिजे या. सो मी थोडासा विचार केला, मग रिव्ह्यू वगैरे पाहिले. युजली मी ॲज अ व्हिडिओ शूट करतो, आणि व्हिडिओसाठी का हा कॅमेरा बनला गेला आहे, म्हणजे ऍक्च्युली त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते या. फर्स्ट ऑफ ऑल, मला जो व्हिडिओ रेझोल्युशन पाहिजे होते, म्हणजे माझी मिनिमम रिक्वायरमेंट आहे ती आहे 1080p विथ 60 FPS, बस. 1080p विथ 60 FPS असेल ना मग मला चालेल, बट याच्यामध्ये 1080p 30 FPS होता, 60 FPS चा स्लॉट होता तो 70 FPS वर होता, म्हणजे 60 FPS चा जो स्लॉट होता तो 720 रेझोल्युशन वर होता. तर 720 पण ठीक आहे ना या, म्हणजे हा एक HD चा स्लॉट आहे, बट दॅट इज गुड. येस, याच्यामध्ये पण आपण चांगलं क्लिअरिटी देऊ शकतो. येस, सो आणि ऍक्च्युली इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की समजा जर आपण थोडंसं हायर स्पेसिफिकेशन कडे वळतो म्हणलं ना, तर आपल्याला तेवढी प्राइस पण पे करावं लागत आहे, आणि 17,000 रुपये राईट नाव माझ्यासाठीच खूप जास्त आहे, आणि याच्या व्यतिरिक्त अजून जास्त प्राइस देणं इट वॉज नॉट. बट कसं आहे की वडिलांच्या खात्यातून पैसे काढणं एक प्रकारे कसं मला बहुत वाईट वाटलं, कारण युजली कसं आहे की इट वॉज नॉट या, ये अच्छी बात नाही आहे की आपण वडिलांच्या खात्यातून स्वतःसाठी काही ना काहीतरी घेऊ. इट इज नॉट गुड. सो तसंच मला वाटलं, आणि मग मी माझा iPhone OLX वर टाकून दिला. ओके, 14,000 रुपये प्राइस म्हणून. आता पाहू आता. येस, ऑल्सो बिट्टूनी पण काही पैसे घेतले होते 8,000 रुपये, त्याला पण मागावं लागेल. येस, म्हणजे जेणेकरून मी वडिलांचे हे पैसे थोडेसे कमी करू शकतो. हे घेऊन घ्या बा वडिलांचे पैसे. सो आता काय, आता कॅमेरा येऊन राहिलाय. येस, 23 तारखेला येऊन राहिलाय कॅमेरा. मी घरी कोणाला सांगितलं नाही, बट सांगावं तर लागेलच या. बट पाहू आता आपण. येस, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्यापाशी एक कॅमेरा आला, म्हणजे आपल्यापाशी एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आली. येस, आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आता आपल्याला काम थोडं प्रोफेशनल करायचं आहे, राईट, आणि खूप काही शिकायचं आहे, आणि खूप काही करून पाहिजे आहे. सो इट इज दॅट थिंग. सो आता ऑक्टोबर महिना सुरू आहे, आणि लवकरात लवकरच माझा आता हा याचा श्रेयसचा व्हिडिओ जसा कम्प्लीट झाला की कम्प्लीट झाला की मग आपण
नागपूरकडे वळायचं आणि नागपूरचा हायपरलॅप्स शूट करायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला म्हणजे लोकांना माहित पडेल की हा चलो हा व्यक्ती या प्रकारचे व्हिडिओ शूट करतो. यस. मग नागपूर झालं एकदा की मग जाऊ बॉम्बेला, आणि बॉम्बेला एकदा प्रोड्युसर फाइंड आउट करणं या साऱ्या गोष्टीसाठी इट वॉज क्वाईट इझी. येस. तोपर्यंत आपले काही 1-2 कामं पण होऊन जाईन, आपला पोर्टफोलिओ पण बनून जाईन. येस. सो येस, आता तर एवढंच. या मला एक्साइटमेंट तर वाटत आहे या नवीन कॅमेराबद्दल, बट कसं आहे की मी वडिलांचे पैसे घेतल्यावर वाईट मला हेच वाटतंय आणि त्यांना न विचारता. आणि आय नो म्हणजे माझ्या वडिलांपाशी आहे म्हणा पैसे वगैरे, खूप सारे पैसे, बट ऍक्च्युली ते माझ्या वडिलांचे पैसे, इट्स नॉट माइन. सो ऍक्च्युली त्यांचा हक्क आहे त्यांच्या पैशावर, माझा हक्क नाही आहे. मी त्यांचा मुलगा आहे. सो मला थोडंसं वाईट तर वाटत आहे, बट आय डोंट हॅव अ चॉईस. जर मला माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करायचं आहे तर इट जस्ट लाईक कॅमेरा इज नॉट रिअली इम्पॉर्टंट, दॅट इज ट्रू. येस. बट आता तुझी क्वालिटीला इम्प्रूव्ह करायचं असेल ना तर ऑब्विसली, बट कधी ना कधी तर कॅमेरा घ्यावा. म्हणजे जस्ट लाईक दॅट की या फील्डमध्ये तुला काही ना काहीतरी करून दाखवायचं असेल तर ऑब्विसली तुझ्यापाशी काही ना काहीतरी असलं पण तर पाहिजे ना. म्हणजे काम तर आहेच. येस. बट व्हॉटएव्हर, म्हणजे जस्ट लाईक एक कॅमेरा तर या म्हणजे ऍज अ फिल्म मेकर ऍटलीस्ट यू हॅव ॲज अ एंट्री लेवल कॅमेरा. या दॅट्स व्हॉट आय एक्सपेक्ट अँड दॅट्स व्हॉट आय वॉन्ट अँड दॅट्स व्हॉट आय एम गेटिंग इट. सो दिस इज इट. या खूप वाईट वाटते, वडिलांना सांगेन मी. येस. आणि याच्याबद्दल कारण ऍक्च्युली कसं आहे की ऑलरेडी खूप सारा पैसा मी खर्च केलाय वडिलांच्या खात्यामधून, आणि मला बिलकुल वाटत नाही का मी असे पैसा खर्च करावा. खरं मुंबईला गेल्यानंतर पण मला जास्त पैसा लागणार आहे ऍक्च्युली. येस. म्हणजे बॉम्बेला गेल्यानंतर मला ऍटलिस्ट तरी 15,000 रुपये पर मंथ लागेल. या म्हणजे स्टार्टिंगला. येस. हार्डली 2-3 महिने. या मग 2-3 महिन्यामध्ये मग आपल्याला काही ना काहीतरी काम तर भेटूनच जाईल. यस ऑब्विसली, कारण आपला पोर्टफोलिओ चांगला आहे आणि काम भेटून जाईल. बट आपला ट्राय हे सुरू आहे की आपल्याला ट्रॅव्हल फिल्मच करायचं आहे. या दृष्टिकोनातून आपण जर असे काही प्रोड्युसरला फाइंड आउट करू जे अशा प्रकारचे कामामध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि जास्त काही जर मी कॅमेरा घेऊन राहिलोय तर ऑब्विसली मग तर काही आहेच नाही. मग तर जस्ट एक गिम्बल पाहिजे. ओके. एक कार पाहिजे आणि बस दोघ जण व्यक्ती पाहिजे, 2 फिमेल पर्सन. ओके. जे सेम म्हणजे त्यांचा पण सेम पॅशन असलं पाहिजे ॲज अ ट्रॅव्हल फिल्म. तर त्या मोमेंट मध्ये मग ह्या साऱ्या गोष्टी डेफिनेटली करू शकतो. बट टिल देन येस, माझा विश्वास आहे या गोष्टीवर आणि आय वॉन्ट टू डू इट. सो आय विल डू इट. या आय डेफिनेटली डू इट. आज थोडं जास्तच धावलोय या, आणि बहुत थकलोय मी आज. आय डोंट नो व्हाय बट आय एम सो टायर्ड टुडे. आणि भात पण खूप खाल्लाय. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 2063. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.